नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा व गूढकथा संग्रह मैफल. यातली आपली आजची पुढची कथा आहे जन्म. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी नेहमीच सांगते त्याप्रमाणे आपल्या मेंबर्स ओनलीवर एक नवीन पुस्तक सुरू झालेलं आहे, ज्याचं नाव आहे रत्नाकर मतकरींचं गोंधळ. ते पुस्तक तुम्ही नक्कीच ऐकू शकता. या पुस्तकातून थोडासा ब्रेक म्हणून त्या हलक्या फुलक्या कथा नक्कीच तुम्ही ऐकू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलचं मेंबर व्हावं लागेल. वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बऱ्याचदा आपल्याला आयुष्यात असं वाटतं की एखाद्या क्षणी एखादा निर्णय माझा बरोबर झाला असता तर माझ्या आयुष्यात किती मोठा फरक पडला असता, किंवा त्या स्पेसिफिक क्षणाला मला एखादी माहिती असली असती, किंवा मला तेव्हा थोडासा गायडन्स, थोडंसं मार्गदर्शन मिळालं असतं तर काय झालं असतं, माझं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं असतं का? किंवा बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, आपण कंप्लेंट करत असतो की माझ्या आयुष्यात हे नव्हतं, ते नव्हतं, म्हणून असं घडलं. पण जर त्या गोष्टी असत्या तर आयुष्य वेगळं घडू शकलं असतं का? चांगलं घडू शकलं असतं का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं ऐकूयात आपल्या आजच्या कथेमध्ये. ऐकूयात जन्म. सकाळी 6लाच पहिला फोन आला मोहन शेठचा. सध्या मोहन शेठशी एका व्यवहारासंबंधात बोलणी चालली होती. त्याची ही थोडीशी मस्कागिरी सहज समजण्यासारखी होती. पण मग रामभाऊंचा फोन आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि शुभचिंतन. रामभाऊंना तर कशातच स्वार्थ नव्हता. काचेसारखा स्वच्छ आणि पारदर्शक माणूस, आणि छेडला तर तितकाच धारदार. मग आणखी फोन आले. काही जण प्रत्यक्षच भेटायला आले. कोणी मिठाई आणली होती, कोणी पुष्पगुच्छ आणले होते. सर्वांनाच तो स्वार्थी किंवा मतलबी कसा समजणार? तेही यशस्वी लोक होते. तो समसमानांना केलेला मुजरा होता. पण ते एवढ्या अचूक नोंदी ठेवतात का? हे त्यांच्या कार्यक्षम सेक्रेटरीचं काम आहे. शुभेच्छा कार्ड, पुष्पगुच्छ, मिठाई आणल्या. साहेबातर्फे पाठवणे असेलही, पण म्हणजे जगन्नाथ केदार या नावाची खूपच ठिकाणी नोंद झालेली होती. तर 45वा वाढदिवस. त्याच्या स्वतःच्या मनात तर नोंद होतीच होती. केवळ याच नाही, आतापर्यंतच्या सर्व जन्मदिवसांची. त्याच्या यशाच्या मार्गावरचे ते मैलाचे दगड होते. त्याच्या स्वतःपुरतं त्याने त्या मार्गाला किल्ल्याच्या तटाकडे जाणाऱ्या एका अवघड चढणीचं रूप दिलं होतं. वाटेतल्या सर्व अडचणी ओलांडून, सर्व आपत्ती सोसून तो तटाला भिडला होता. आणि आता त्याने तो तटही भेदला होता. त्याचे सर्व मार्ग काही अभिमानास्पद नव्हते, पण साध्यासाठी त्याने साधनांचा विचार सोडला होता. 32व्या वर्षी अवंतिकेशी केलेला विवाह, आता मोहन शेठशी आणि यापूर्वी अनेक संशयास्पद चारित्र्याच्या लोकांशी झालेले व्यवहार आणि आलेली जवळीक, हे आणि असे सर्व त्याच्या इप्सिताच्या वाटेवरचे टप्पे होते. आता त्याने शेवटचं वर्तुळ भेदलं होतं. आता तो सत्तेच्या केंद्रापाशी पोहोचला होता. आणि आता त्याचा स्वीकार झाला होता. आजची ही शुभेच्छांची, पुष्पांची, मिठायांची बरसात हा त्याचा अखेरचा आणि निर्णायक पुरावा होता. आज त्याच्या शब्दाचं मोल लाखात मोजण्यासारखं होतं. त्याच्या एका होकाराने किंवा नकाराने लक्षावधी रुपयांचे फायदे किंवा तोटे होत होते. तो ऑफिसात आला की बाहेरच्या खोलीत त्याला भेटायला आलेल्यांची रांग लागलेली असे. सत्तेत समाधान होतं, पण ते कडवट होतं. त्याने सत्तेचा वापर लहरीप्रमाणे कधीही केला नाही. कार्यक्षमतेशिवाय इतर कोणतेही निकष लावले नाहीत. कोणाच्याही दडपणाखाली मनाला न पटणारे निर्णय घेतले नाहीत. दिलेला शब्द कधीही फिरवला नाही. तो आदर्श नसेल आणि त्याची आदर्श होण्याची हाव नव्हतीच. त्याला हवी होती सत्ता, त्याला हवा होता पैसा, आणि याखेरीज अनामिक काहीतरी. त्या दिवशीही त्याने ऑफिसात जाण्याचा नेम मोडला नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला नमस्कार करून शुभेच्छा दिल्या. पण अर्थात आज ऑफिसचं काम खंडित होत होतं. फोन कॉलमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्सचे बरेच होते. भेटायला येणाऱ्यांत हितचिंतकही खूप होते. संध्याकाळी घरी अवंतिकाने डिनर कम ड्रिंक पार्टी आयोजित केली होती. अवंतिका ही आदर्श होस्टेस होती. त्याला स्वतःला काहीही करावं लागलं नाही. 12:30 वाजता शेवटची जोडी गेली. मागची पुढची बाल्कनीची सर्व दारं बंद करून
मग अवंतिका हॉलमध्ये आली, त्याच्या जवळ बसली. त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली, माझ्यातर्फेही अभिनंदन जगन. त्याने तिच्या हातावर फक्त हात टेकवला. तो बोलला काहीच नाही. तिचं वागणं इतकं सफाईदार होतं की त्यातला किती भाग मनापासूनचा प्रांजळ होता, किती भाग या क्षणापुरता वापरात आणलेला होता, किती भाग नकली होता, हे समजणं कठीण होतं. त्यांच्या विवाहाने 2 धनाढ्य कुटुंबे एकत्र आली होती. पण स्वभाव आणि आवडीनिवडी जुळत नाहीत हे ध्यानात येताच दोघांनी सुसंस्कृतपणे फक्त औपचारिक नातं ठेवलं होतं. एकमेकांच्या खासगी आयुष्यात ते मुळीच रस घेत नसत. फक्त गेली इतकी वर्ष दोघांनी एक पथ्य पाळलं होतं. कशाचाही बभरा होऊ दिला नव्हता. आर्थिक स्वातंत्र्य दोघांनाही होतं आणि काही एका पातळीच्या वर पोहोचल्यावर सामाजिक टीकेची धारही बोथट होते. तुला एक विचारू का जगन? अवश्य विचार. 45 म्हणजे आयुष्याचा मध्यच जवळजवळ नाही का? तुला स्वतःला काय वाटतं? समाधानी, असमाधानी, यशस्वी, काय? तो विचारमग्न आवाजातच म्हणाला, मी यशस्वी तर झालो आहेच, त्याचं समाधान आहे, अभिमानही आहे. पण त्याला एक काळी किनार आहे. हे समाधान भूतकाळात पोहोचत नाही. आजचं पंचपक्वानांचं जेवण मागची भूक भागवत नाही. आजचे मान मरातब, आजचा अधिकार, मागचे अपमान, मागची लाचारी, मागचं दारिद्र्य धुवून काढू शकत नाही. तुझी सुरुवातीची वर्ष जरा कठीण होती नाही का? तुला काय माहित आहे? तुला काय माहित आहे म्हणून तो कोचावरून उठला होता. आता जाऊया का झोपायला? मी दमलोय. असं म्हणत तो आपल्या खोलीत आला होता आणि फक्त बूट काढून कॉटवर लेटला होता. उशीवर हातांची जुडी होती, त्यावर डोकं होतं. नजर समोरच्या भिंतीवर टांगलेल्या अवंतिकाच्या पसंतीने खरेदी केलेल्या एका ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगवर होती. पण त्याचे डोळे पाहत होते भूतकाळातला जगन्नाथ. एकाकी, उपेक्षित, अनाथ, असहाय्य जगन्नाथ. वडील लहानपणीच परागंदा झाले होते. आईने लाचारी करून त्याच्या कोणातरी दूरच्या नातेवाईकाकडे राहण्या शिकण्याची सोय केली होती. पुन्हा त्याला त्याची आई भेटलीच नव्हती. जे त्याच्यावर त्याला आसरा, जेवण, शिक्षण देण्याचा उपकार करीत होते, ते त्याला वेठीला लावलेल्या गुलामासारखा राबवित होते. दुपारी 1:30ला, रात्री 10ला सर्वांची जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न देत होते. विटलेले, लहान झालेले, शिवणी उसवलेले, फाटक्या खिशांचे कपडे देत होते. पाठकोऱ्या कागदांच्या वह्या देत होते. जुनी पुस्तकं, मोडक्या पेन्सिली, गंजके कंपास. अभ्यासासाठी सर्व कामातून वेळ मिळाला तर मागचा अंधारा व्हरांडा. वर मान करून बोलण्याची सोय नव्हती. काहीही मागण्याची सोय नव्हती. तो एखाद्या इयत्तेत नापास होण्याचीच ते वाट पाहत असावेत. नापास झाला असता तर त्यांनी त्याला त्याच क्षणी घराबाहेर काढला असता. पुढे मग त्यांचाच एक मुलगा त्याच शाळेत दाखल झाला. त्याचा दप्तर, डबा जगन्नाथला न्यावा लागे. मुलांची मतं अनुकरणप्रिय असतात. तो लहान मुलगाही जगन्नाथला नोकरासारखं वागवायला शिकला होता. जगन्नाथच्या बुद्धीचा कस कधी लागलाच नाही. त्याची टक्केवारी 50च्या वर कधी गेली नाही, पण 40च्या खालीही कधी आली नाही. ती शाळेतली 14 वर्ष नरकवासच. अगदी काठावर SSC होताच एका सकाळी त्याने गुपचूप घर सोडलं. उमेदवारीची खडतर वर्ष. तो सर्वात खाली होता. सर्व त्यालाच लाथाडत होते, तुडवत होते, पिदवत होते. ओझ्याचं गाढव. मानवात जे जे काही हिणकस आहे ते तो अनुभवत होता. मानव जातच जर त्याची शत्रू असेल तर त्या शत्रूचं दर्शन त्याला फार जवळून होत होतं. या शत्रूला तो इतका चांगला ओळखत होता की जेव्हा आक्रमणाची संधी मिळाली तेव्हा त्याला नेमकी मर्मस्थानं पुरी माहीत होती. दैव भल्यांना वा बुऱ्यांना एकच संधी देतं. ती आकस्मित वेळी ध्यानीमनी नसताना येते. तुम्ही सतत तयार असलं पाहिजे. जगन्नाथ एका कंपनीत शिपायाच्या नोकरीवर होता. डाकेची ने-आण, स्थानिक पत्रांची ने-आण, क्वचित प्रसंगी बँकेचा भरणा. अकाउंटंटच्या चुकीने त्या दिवशी भरण्यात 10,000 रुपये जास्त आले. संध्याकाळपर्यंत जगन्नाथ कंपनीत कामावर होता. आरडाओरडा झाला असता तर मी बँकेत शोध घेऊन येतो
म्हणून बाहेर पडून येताना त्याने लपवलेले 10,000 परत आणले असते. पण काहीही गडबड गोंधळ झाला नाही. जगन्नाथने त्याच संध्याकाळी ते शहर सोडलं. तिथं पुढे काम झालं यावर त्याने कधी क्षणाचाही विचार केला नाही. त्याने राहणी बदलली नाही, कोणीही मित्र जोडले नाहीत. पण आता त्याच्याजवळ भांडवल होतं. त्यावेळी तो 21 वर्षांचा होता. कोणाला कशाची हाव आहे, कोण कशाला घाबरतो, कोण कोणाचा द्वेष करतो, या गोष्टी हेरण्याची दृष्टी त्याला आली होती. 11 वर्षांतली त्याची प्रगती इतरांना आश्चर्यकारक, स्तिमित करणारी वाटली तरी त्याला ती अपेक्षितच होती. समाजात रूढ असलेले प्रघात, क्रियाप्रतिक्रिया हेच तो वापरत होता. 32व्या वर्षी तो अवंतिकाच्या वडिलांपाशी तिच्यासाठी मागणी घालू शकला आणि त्यांनी तिच्या संमतीने त्या लग्नाला संमती दिली. आता डोक्याखाली हाताचे पंजे ठेवून तो विमनस्क नजरेने समोर पाहत होता. त्याला माहीत होतं, त्याचा बंगला अत्याधुनिक बांधणीचा होता. त्याची बाग एक खास आकर्षण होतं. सजावट दृष्ट लागण्यासारखी होती. पण तो या ऐश्वर्यात खऱ्या अर्थाने कधी सुखी झाला होता का? मनातला त्या लहानशा, भुकेल्या, अनाथ, असहाय्य, अपमानित जीर्ण जगणाऱ्या जगन्नाथसाठीचा आक्रोश कधी थांबलाच नव्हता. त्या बालमनात कसलीही आशा नव्हती. सर्व भविष्य अंधारमय होतं. ओल्या मातीवरचे हे ठसे आता वाळू दगडासारखे कठीण झाले होते. त्या केविलवाण्या जगन्नाथसाठी त्याचं काळीज कासावीस होत होतं. पण तो आता मागे भूतकाळात लुप्त झाला होता. त्याची आताची सर्व संपत्ती, सर्व सत्ता, सर्व संबंध या एका गोष्टीत निरुपयोगी होते. त्या विद्ध हृदयाला तो क्षणभराचाही दिलासा देऊ शकत नव्हता. खोलीत एक सुगंध होता. आधुनिक, कृत्रिम सेंट नाही, एक नैसर्गिक सुखद सुगंध. फुलांचा, निशिगंधाचा, मोगरीचा. पण आता कसा? मग त्याची नजर दाराकडे गेली. दाराच्या आतच ते उभे होते. त्यांना जगन्नाथने कधीही पाहिलेलं नव्हतं, पण ते तर मुळीच अपरिचित वाटत नव्हते. तो कॉटवर उठून बसला, मग उभा राहिला. बंगल्याची फाटकं बंद होती. सर्व दारं खिडक्या बंद होती. अलार्म सुरू झाले होते. मग हे इथेपर्यंत पोहोचलेच कसे? सावकाश सावकाश तो त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. क्षणभरापुरती त्याच्या मनावरून एक छाया सरकून गेली. तू किती अस्वस्थ आहेस, ते म्हणाले. स्वतःची ओळख करून देण्याच्या उपचारात त्यांनी वेळ घालवला नाही. भूतकाळचं हे ओझं पाठी घेऊन किती वर्ष वाटचाल करणारेस? कसा विसरू, कसा विसरू, तो कळवळून म्हणाला. कोणी हातावर डाग दिले असते तर त्या खुणा जन्मभर राहिल्या असत्या. पण ही मनाची निघालेली सालटी, या मनाला झालेल्या जखमा त्या कोणाला दिसणार? दगडावर छिन्नी हातोड्याने कोरल्यासारख्या त्या माझ्या मेंदूवर कोरल्यात. त्या मी कशा विसरू? त्याचा शोक, त्याच्या वेदना, त्याची उपासमार. समजा तुझ्या हाती असतं, तू त्याला काय मदत करणार? मी त्याला काही महत्वाची माहिती देईन, जी त्यावेळी कोणालाही माहीत नसेल. लॉटरीच्या विजेत्या तिकिटाचे नंबर, रेसमध्ये जिंकणाऱ्या घोड्यांची नावं, जमिनीच्या किमती, सरकारी योजना. ते जगन्नाथकडे पाहत होते. खिन्नपणे मान हलवत होते. तो वर्षभरात श्रीमंत होणार नाही, जगन्नाथ उसळून म्हणाला. ते सांगणं माझं काम नाही. ती दुसरी भविष्याची वाट आहेच. मी तुला नाही नाही म्हणत होतो, तुझ्या अयोग्य विचारांना. त्यात अयोग्य काय आहे? जगाने जर त्याला त्याच्या कोवळ्या वयात पायांखाली चिरडला तर त्यालाही जगाला लाथाडायचा अधिकार आहे की नाही? नीती अनितीचे, पाप पुण्याचे नियम काय भुके, कंगाल, भडंग, भिकाऱ्यांसाठीच आहेत? खिन्नपणे मान हलवत ते म्हणाले. रागाने मनाचा तोल जातो, तरीही तू तुझ्या सत्ता संपत्तीचा दुरुपयोग केला नाहीस. तुला मी एक संधी देतो. तू त्याची भूतकाळातल्या कोणत्याही क्षणाची एक गाठ घेऊ शकशील. एकच गाठ. तुला हवी तशी तयारी कर. वेळ ठरव. मनात आणशील तेव्हा मागे जाऊ शकशील. एकदाच. ते केव्हा समोर होते आणि केव्हा नाहीसे झाले हे त्याला समजलंच नाही.
वेड्यासारखा तो बंद दाराकडे पाहत उभा होता. झाली ती गोष्ट खरोखर घडली का? का अतिरेकी विचारांचा ताण असह्य होऊन त्याला भासच झाला होता? नाही, त्रास वगैरे होण्यासारखा तो भ्रमिष्ट मुळीच नव्हता. ते कोणी का असेनात, त्यांनी त्याच्यासाठी भूतकाळातली वाट खुली केली होती. एक भेट तर एक भेट, आणखी काय हवं होतं? समजा त्याला सोनं नाणं, हिरे, माणकं, जवाहीर अशा जड वस्तू मागे नेता आल्या नाहीत. अचूक आणि योग्य माहिती ही लाख मोलाची होती. आतापर्यंत त्याला हजारदा वाटलं होतं, ही गोष्ट आपल्याला माहीत असती तर. त्याने जुनी कॅलेंडर्स काढली होती. जुन्या सर्टिफिकेटांच्या फायली काढल्या होत्या. त्याच्या मॅट्रिकच्या निकालाचा दिवस. 41% मार्कांनी तो पास झाला होता. कोणापाशी सांगणार? साधं अभिनंदन करायला तरी कोण होतं? पण एव्हानाच मन कठीण झालं होतं. आई असती तर, बाबा असते तर, हे प्रश्नही त्याने स्वतःला विचारले नव्हते. त्याच्या मालकीचा शर्ट, पायजामा, गंजी फ्रॉक, रुमाल, पंचा एवढंच. पंचात गुंडाळून त्याने लपत छपत घर सोडलं होतं. पोटात अन्न नव्हतं, खिशात दमडी नव्हती. ती संध्याकाळ जगन्नाथ कधीतरी विसरेल का? आणि भूतकाळात भेट घ्यायचीच असली तर त्याच्या आयुष्यातल्या नीचतम बिंदूपेक्षा अधिक योग्य क्षण कोणता? त्याला आठवत होतं, त्याने रात्रीचे 11 वाजेपर्यंतचा वेळ स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर एका बाकावर अंग मुडपून झोपून काढण्यात घालवला होता. आणि गाडी आली तसा तो एका गर्दीने खच्चून भरलेल्या डब्यात घुसला होता. आता त्याने गाडी स्टेशन समोर उभी केली. पार्किंग तिकीट घेतलं. वास्तविक आताची वेळ आणि भूतकाळातली वेळ यांचा काहीही संबंध नव्हता. तरीही तो रात्री 9लाच आला होता. स्टेशनचा सर्व परिसर लखलखीत निऑन साइन्स, लख्ख सर्च लाईट, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा यांनी झगमगत होता. त्याने मनात ते आणलं तर काय होईल? या झगझगत्या प्रकाशात तो एकदम अदृश्य होईल आणि त्या मागच्या देखाव्यात एकाएकी अवतीर्ण होईल. त्याला बभरा, तमाशा हे तर मुळीच नको होतं. प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन तो आत प्लॅटफॉर्मवर गेला. सर्वत्र प्रखर प्रकाश होता. एका अंगाला मोठमोठ्या काचेच्या शोकेसेस होत्या. प्रवासी साहित्य, कपडे, किचनमधली उपकरणं, खाण्याचे स्टॉल्स, खेळण्याचे स्टॉल्स, पुस्तकं, वर्तमानपत्राचे स्टॉल, रेस्टॉरंट, ऑफिसेस, वेटिंग रूम्स, एक चौरस फूटही छायेत नव्हता. त्याने लांबच्या लांब प्लॅटफॉर्म ओलांडला. तिथे प्रकाश कमी होता. तिथे एक प्राचीन वृक्ष होता. त्याच्या सावलीत तो उभा राहिला आणि मनाशी म्हणाला, आता 27 एप्रिल 1960ची रात्र, 9 वाजता. पायाखालची जमीन जराशी हादरली का? काहीतरी विलक्षण होईल का? काहीतरी विलक्षण होईल या शंकेने त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. ते आता उघडले. हो, पायाखाली जमीन खचलीच होती. कारण 60 साली इथपर्यंत प्लॅटफॉर्म नव्हता. खाली खडी होती. प्लॅटफॉर्म दूर गेला होता. अंधारल्यासारखा वाटत होता. जगन्नाथ धडधडत्या काळजाने सावकाश सावकाश चालायला लागला. प्लॅटफॉर्मची चढण लागली. अंधारल्यासारखा वाटणारच. छताला साध्या फ्लोरेसेंट ट्यूब होत्या. सोडियम, हेलियमचे दिवे अजून आले नव्हते. जाहिराती होत्या. जुन्या सिनेमांच्या विस्मृतीत जमा झालेले चेहरे अजूनही त्याच प्रेमाच्या पोजमध्ये गोठले होते. सरकारी पर्यटन खात्याच्या खजुराहो, नालंदा, द्वारका, सोमनाथ देवळांच्या, लेण्यांच्या रंगीत जाहिराती. अजून जमाना सोबर होता. ॲग्रेसिव्ह ॲडव्हर्टायझिंगचा जमाना अजून यायचा होता. तो प्रकाशात आला तेव्हा त्याला बरं वाटलं की त्याने साधा सूटच घातला होता. टी शर्ट, जीन्स किंवा सफारी घातला असता तर लोकांना तो विदूषकच वाटला असता. स्टेशनवरची बाकं लागली. एका बाकावरची ट्यूब गेली होती. त्या बाकावर अंगावर पंचा पांघरून एक पोरसवादा आकार झोपला होता. जगन्नाथ बाकाच्या दुसऱ्या टोकाशी बसला आणि त्या निद्रिस्त आकाराकडे पाहू लागला. मनात विरुद्ध विचारांचा गदारोळ माजला होता. पण सर्वांआधी त्याला एक आर्त उत्सुकता लागली होती. तो तेव्हा कसा दिसत होता? शेवटी न राहवून त्याने त्या पंचाला एक लहानसा हिसका दिला.
प्रतिक्रिया शीघ्र होती. क्षणार्धात पंचा वर ओढला गेला. झोपलेली व्यक्ती उठून बसली. पंचा छातीशी घेत मागे सरून बाकाच्या कोपऱ्यात अंग चोरून बसली. जेमतेम 17 वर्षांचं वय, किरकोळ शरीर, खंगलेलंच. गडद निळा मळखाऊ शर्ट, जाड हरकचा पायजामा, उभट चेहऱ्यात मोठमोठे डोळे, काच असलेली एव्हानाचा निग्रह दाखवणारी हनुवटी. ओ गॉड! क्षणाक्षणाला जगन्नाथला वाटत होतं, या भयभीत गोंधळलेल्या साशंक मनाच्या मुलाला मायेने जवळ घ्यावं, सांगावं, पोरा धीर सोडू नकोस. भविष्यात तुझ्यासाठी अनेक आश्चर्य आणि अनेक मानमरात विजय आहेत. पण अर्थात तो जागचा हल्लाही नाही. फक्त खालच्या आवाजात म्हणाला, तू जगन्नाथ केदार? हो हो, पण 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 मी काही केलं नाही, काहीही केलेलं नाहीये. पण मी तुझ्यावर काही आरोप केला का? मी तुझा एक हितचिंतक आहे, तुला मदत करायला आलोय. हे खरंय का की या क्षणी तुझ्या खिशात एक दमडीही नाही? उद्या कुठे असशील, काय करत असशील, पोटाची सोय कशी होईल, रात्रीचा निवारा कुठे मिळेल, यातल्या कशाचीही खात्री नाही. ठीक आहे, तुझ्याजवळ कागद पेन्सिल आहे? काढ, मी तुला सांगतो ते लिहून घे. हे अंक, ही नावं, या तारखा, ही माहिती शब्दशः लाखमोलाची आहे. लिही. जगन्नाथने तोंडपाठ करून आणलेली माहिती त्याला दिली. या कागदाची नक्कल करून नीट जपून ठेव. तुझ्यासाठी ही माहिती मी आणली आहे. या क्षणी मी तुला एवढंच देऊ शकतो. लाखो रुपये देऊ शकेन, पण देता येत नाहीत. पंचपक्वानांचं जेवण देऊ शकेन, पण एक अन्नाचा कणही देता येत नाही. पण तुझ्या हातात अकल्पनीय खजिन्याची किल्ली दिली आहे. माझ्या शब्दांवर शंका घेऊ नकोस. तुझ्या कल्याणाखेरीज माझ्या मनात अन्य विचारही नाही. तो जास्त काय सांगणार? आपलं नातं तर सांगू शकत नव्हता, इतर काहीही सांगू शकत नव्हता. समोरच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता मन भरून येत होतं. पुरे आता ही असह्य भेट. तो मनाशी म्हणाला, आता. आसपासचा देखावा एकदम उजळला. माणसांची गर्दी होती, आरडाओरडा होता. हमाल मोठ्या सामानाने भरलेल्या गाड्या ढकलत होते. पण जगन्नाथला एक चमत्कारिक द्वैत जाणवत होतं. पारदर्शिकांच्या 2 पट्ट्याच एकमेकींवर ठेवल्या होत्या. दोन्ही चित्र दिसू शकत होती. जणू काही त्याच्या मेंदूत 2 स्मृती संच होते. जणू काही 2 स्वतंत्र विभक्त आयुष्यांच्या आठवणी होत्या. एका आयुष्यात तो गर्दीच्या डब्यात घुसून विना तिकिटाने रेल्वेने गेला होता. पहाटेच जे पहिलं मोठं स्टेशन आलं तिथं उतरला होता. दिवसभरात काबाड कष्ट करून रुपया, सव्वा रुपया कमावला होता. त्याच रखडत्या मार्गाने त्याचं आयुष्य सुरुवातीची काही वर्ष तरी गेली होती. मग पुढे लहान लहान संधी चालून आल्या होत्या. तो एक एक लहान पायरी वर चढला होता, ते 10,000 रुपये हातात येईपर्यंत. पण दुसऱ्या आयुष्याच्या आठवणी किती वेगळ्या होत्या. इथेच, याच बाकावर त्याला तो विलक्षण माणूस भेटला होता. आधी त्याला ती सर्व बनवाबनवी वाटली होती. एका चुरगळलेल्या कागदावर पेन्सिलीच्या बोथट टोकाने लिहिलेली काही नावं, काही संख्या, काही तारखा, काही गावं. पण त्याला फसवण्यासारखं त्याच्यापाशी असं काय मौल्यवान होतं? या तर्कापेक्षाही जास्त प्रभावी अशी एक विलक्षण आपुलकीची भावना होती. हा माणूस आपल्याला, निदान आपल्याला, कधीच फसवणार नाही याची खात्री होती. पहिल्या सावकाराची खात्री पटवायला फार कठीण गेलं. केवळ 2% त्याला समाधान मानावं लागलं. पण जेव्हा त्याची माहिती खडानखडा अचूक आहे असं समजलं, तेव्हा टक्केवारी वाढत वाढत 50% गेली. पण भागीदाराचा लोभ अनावर होण्याआधीच त्याने गाव सोडलं होतं. वयाच्या 25व्या वर्षांपर्यंत ती माहिती पुरली. तोपर्यंत तो लक्षाधीश झाला होता. पैशांसाठी कधी रक्ताचा घाम करावा लागला नव्हता. कमावलेल्या रुपयांची किंमत कळते. त्यातले 50 पैसे माणूस अडीअडचणीसाठी बाजूच ठेवतो. अनायसे आलेल्या पैशांची किंमत राहत नाही. बचत हा शब्दच कोशात नसतो. जिथून आज 1000 आले तिथून उद्या लाख येतील.
पैसा होता तोवर मान होता, मित्र होते, मैत्रिणी, सख्या होत्या. त्याच्यासाठी सर्व दारं खुली होती. त्याला सर्व अपराध माफ होते. पण अशी वेळ आली की त्याच्याजवळची माहिती संपली. संपत्तीचा झरा आटला. शेवटची ही 10 वर्ष म्हणजे सतत अधोगती होती. मन स्थिर नव्हतं, शरीर कसदार नव्हतं, हात कसबी नव्हते. जे त्याच्या पैशांवर चरले होते त्यांनी आता पाठी फिरवल्या. ज्या रंभा मेनकांनी त्याची शय्या सजवली होती त्या आता त्याची ओळखही विसरल्या होत्या. पत काचेचं पात्र आहे. एक वायदा, एक परत आलेला चेक, एक मोडलेला शब्द. पात्र खळखळत फुटतं. व्यसनं सुटली कारण ती पुरवायला पैसेच नव्हते. क्षणभराच्या शहाणपणात केलेल्या काही काही गुंतवणुकी आजपर्यंत पुरल्या होत्या. आता त्याही संपल्या होत्या. त्याच्यापाशी आता काहीही नव्हतं. याच बाकावरून अंगावरच्या कपड्यानिशी त्याने आयुष्याची सुरुवात केली होती. तेव्हाही तो कफल्लक होता आणि आताही तो इथे त्याच अवस्थेत आला होता. पण आता अंगात उमेद नव्हती, शरीरात शक्ती नव्हती, रक्तात रग नव्हती. वर्तुळ पूर्ण झालं होतं आणि त्याचा अर्थ शून्यच होता. याच ठिकाणी त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं होतं. पात्र बदललेल्या प्रवाहासारखा तो आत वाहत वाहत उतारावरून खूप खूप खाली आला होता. आता वर जाणे नाही. हातातल्या मलाक्का केनवर डोकं टेकवून तो विमनस्क नजरेने समोर पाहत होता. ती माहिती मिळूनही त्याने जर ती वापरण्याचा मोह टाळला असता, स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं आयुष्य घडवलं असतं, तर फलित फार फार वेगळं मिळालं असतं. आता उरला होता फक्त पश्चाताप आणि आता सहनशक्तीची ही सीमा आली होती. आता एक निर्णायक पाऊल घेण्याचं धैर्य त्याच्यात होतं का? हा खेळ खलास करण्याचं धाडस तो दाखवू शकणार होता का? सुटका एकाच पावलावर होती. काठीच्या आधाराने तो उठला. कपडे वापरलेले, चुरगळलेले होते. पाठीला बाक होता, पावलं फरफटत होती. प्लॅटफॉर्मचा लांबच लांब झगमगता विस्तार संपता संपेना. येणाऱ्या गाडीची वाट पाहत हजारो लोक रांगेने उभे होते. त्यालाही त्याच गाडीनं जायचं होतं, पण फार फार दूरच्या प्रवासावर. शेवटी प्लॅटफॉर्म संपला. लेव्हल क्रॉसिंग मागे गेलं. सिग्नलचा दिवा मागे गेला. अंधार होता. फक्त 2 रुळांच्या चकचकत्या रेषा समोर होत्या. कर्कश सिटी देत धडाड धडाड करत गाडी आली. त्याने स्वतःला गाडी पुढे झोकून दिलं. नाही 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 नाही. तो किंचाळत होता, हातपाय झाडत होता. नाही. त्याच्या शरीराला स्पर्श झाला तो चिरडणाऱ्या चाकांचा नाही, थंड सुगंधित मुलायम हातांचा. खूप मोठा श्वास घेऊन त्याने डोळे उघडले. अवंतिका त्याच्या कॉटवर बसली होती. तिने एक हात त्याच्या कपाळावर, एक गालावर ठेवला होता. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले. मग ते काय सर्व स्वप्नच होतं? त्याने आपल्या शरीराकडे खाली पाहिलं. पार्टीसाठी घातलेला सूट अजूनही तसाच अंगावर होता. तो आल्या आल्या कॉटवर आडवा झाला होता आणि खोलीत कोणीतरी आलं होतं. कोण? तो ताड दिशी उठून बसला. बंगल्यात कोण आलं होतं? तो विवश आवाजात विचारत होता. रात्री 1 वाजता? कसं शक्य आहे जगन? तिचे हात अजूनही त्याच्या हातात होते, पण तिने ते सोडवून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. हा गोंधळलेला, बावरलेला, दिशा हरवलेला जगन्नाथ ती आयुष्यात प्रथमच पाहत होती. त्याची नजर काय पाहत होती कोणास ठाऊक, पण त्या भकास नजरेने ती विलक्षण अस्वस्थ झाली होती, बेदरली होती. त्याचे हात हलवत ती मोठ्याने म्हणाली, जगन. त्याची नजर सावकाश तिच्याकडे वळली. नजरेत सावकाश तिची ओळख आली. काही क्षण जगन्नाथ तिच्याकडे एकटक पाहत होता, पण त्या अल्प काळात मनात कितीतरी विचार येऊन गेले.
त्याला आलेला अनुभव स्वप्न असेल, भास असेल किंवा एखादा दैवी चमत्कार असेल, तो निरर्थक नव्हता. सुरुवातीच्या वर्षांतले त्याचे श्रम, त्याचे कष्ट, त्याने काढलेले हाल, कोसळलेली दुःख, सहन केलेले अपमान, काही फुकट गेलं नव्हतं. ही अग्निपरीक्षा होती. त्या कठोर परीक्षेतून तो घडवला जात होता. मनाचं शस्त्र धारदार, कठीण पण संयमी होत होतं. श्रीमंतीने आणि सत्तेने त्याच्या मनाचा तोल गेला नव्हता. आताच्या भाग्यकाळासाठीच ती उमेदवारी होती आणि आवश्यक होती. या अभिज्ञानाच्या क्षणी मनातला कडवटपणा, मनातली हुरहुर सर्व नाहीसं झालं. तो पोरसवादा जगन्नाथ कुठेही हरवला नव्हता. त्याच्याच अंतर्मनात होता. सुखी होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. इतकं दिलखुलास, इतकं मोकळं की अवंतिका त्याच्याकडे पाहतच राहिली. आज सर्वच विलक्षण घडतंय, ती शेवटी म्हणाली. आज माझा जन्मदिवस नाही का? तो हलकेच म्हणाला. मी तुला एक विचारू का? काय? भुवया उंचावत तिने विचारलं. कदाचित हे विचारण्याचा हक्क मी गमावून बसलेलो असेल, तरीही विचारतो. आजची रात्र तू तुझ्या खोलीत गेली नाहीस तर चालणार नाही का? तिने कशाचीही अपेक्षा केली असती, पण याची खासच नाही. जगन्नाथने तिचा श्वासच हिरावून घेतला होता. ही होती आपली आजची कथा, जन्म. खरोखरच कथेसाठी किती सूचक शीर्षक आहे. जगन्नाथच्या मनात असलेलं हे दुःख, कितीतरी वर्षांपासूनचं दुःख, त्याला सुखाने जगू देत नव्हतं. त्याच्याकडे इतकी भौतिक सुख असतानाही. कारण त्याच्या मनात कुठेतरी जगाविषयी, या समाजाविषयी खल होती आणि ती त्याला बोचत होती आणि त्याला ते सुख उपभोगू देत नव्हती. त्याच्या हे जे मनात होतं की कदाचित मला जर तेव्हा ही माहिती मिळाली असती किंवा तेव्हा मला कुठला तरी पाठिंबा मिळाला तर आज मी कितीतरी काहीतरी विलक्षण घडवू शकलो असतो. ही जी शक्यता होती ती या रूपाने त्याला पुसून काढता आली. त्याच्या मनातून ती गेली. कारण कदाचित तसं झालंही नसतं. ती एक शक्यता होती. म्हणूनच त्याच्या मनातलं हे दुःख काढून टाकण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी हे स्वप्न असेल, भास असेल किंवा चमत्कार असेल, हा खूप गरजेचा होता. आणि मी बऱ्याचदा हे ऐकलंय आणि माझा स्वतःचा यावर संपूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही दुःख उपभोगल्याशिवाय तुम्हाला सुखाची किंमत कळू शकत नाही. त्यामुळे जितक्या अडचणींतून तुम्ही जाल तेव्हा येणारं तुमचं जे यश आहे त्याची तुम्हाला खूप किंमत असते आणि तुम्ही ते खूप जपून जपून चवीनं चाखता. तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर मित्रांनो, तुम्हाला वाचन आवडलं असेल, कथा तर आवडली असेलच, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि थँक्यू.